नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बकासूरच्या काही लोक अफवा पसरवत आहेत की बकासूरच्या पायाला लागलेलं आहे, बकासूरच्या पायाला चीर वगैरे पडलेली आहे. तसं काय झालेलं नाही मित्रांनो. बकासूर एकदम ठीक आहे आणि त्या लवकरच येणाऱ्या मैदानामध्ये पळताना दिसेल, कारण तो आरामावरती आहे मित्रांनो. कदाचित उद्यासुद्धा पळू शकतो, कारण की उद्या मैदान आहे साप या ठिकाणी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. ओपनचा महासंग्राम आहे मित्रांनो. या ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला कदाचित बकासूर पळतानासुद्धा दिसू शकतो, कारण की काही लोकांनी खूप काही जिकडे तिकडे स्टेटस वगैरे ठेवत आहेत, काय बकासूरच्या पायाला लागले, बकासूरची नक्कीला जखम झाली. तसलं काय नाही झालेलं. आणि काहीतरी लोक जे आहेत ते अफवा पसरवत आहेत. मी स्वतः चर्चा केली मामांशी. त्यांनी सांगितलं की काही अफवा वगैरे पसरवतात लोक, काही झालेलं नाही बकासूरला, तो फक्त आरामावरती आहे, आराम करतोय तो. आणि सगळे म्हणते की नक्की का असं. आणि उद्या आपल्या मामांचा उद्या वाढदिवस आहे मित्रांनो. बकासूरचे मालक यांना अगोदरच देतोय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा, कारण की तुम्ही या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरचे मालक आहात आणि तुम्हाला उदंड आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा उद्या तरी ॲडव्हान्समध्ये आजच देतोय. मित्रांनो, बकासूरच्या कुणीही काही अफवा वगैरे काय पसरवू नका. बकासूरच्या पायाला कसलं काय झालेलं नाही आहे. बकासूर एकदम व्यवस्थित आहे आणि बकासूरच्या नावाच्या फक्त अफवा चाललेल्या आहेत की बकासूरला लागले, बकासूरचे नक्की करायचे चालले. तसलं काय नाही. बिंदास्त राहा, बिंदास्त. बकासूर आपल्याला पळताना दिसेल येणार आहे 2-4 मैदानामध्ये, 2-4 दिवसामध्येच. कदाचित मला वाटतं उद्या पण येऊ शकतो, येईल पण नाही पण मला माहीत नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे ओपनच्या मैदानामध्ये जास्त तो पळतोय आणि ओपनचं मैदान उद्या साप या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील, आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील जेवढे नंदी आहेत टॉपचे, त्या ठिकाणी एखाद्या वेळेस पळताना दिसू शकतील, कारण की ओपनची मैदानं अलीकडे खूप कमी व्हायला लागलेत आणि आदत दुसरा मैदानं जास्त आहेत. त्याच्यामुळे जिथे ओपन असेल त्या ठिकाणी बकासूर पळण्याची दाट शक्यता आहे. आणि उद्या जर बकासूर जर पळतोय म्हटल्यानंतरनं काय सांगाल कसा पळ असेल बकासूरचा. आता भरपूर 2-3 दिवस झालं बकासूर आरामावरती आहे, कारण की बकासूर ज्यावेळेस मैदानामध्ये असतो ना, एक वेगळीच छाप बकासूरची असते मैदानामध्ये. बघूया आता उद्या सापमध्ये मैदान आहे, त्या मैदानाचे संध्याकाळी पैरे घेऊन येईनच मी, परंतु मैदान आपल्या गावाजवळच आहे मित्रांनो. एक 7 ते 8 किलोमीटर गाव आहे सापपासून. आपलं साप या ठिकाणी गाव मैदान आहे. त्या मैदानामध्ये उद्यापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत राहीन. मैदानामध्ये कोणकोणते नंदी आलेले आहेत हे सगळं दाखवीन. सगळं तुम्हाला जेवढ्या मुलाखती आहेत तेवढ्या घेण्याचा प्रयत्न करू. जवळच मैदान आहे. बघूया जर उद्या बकासूर पळतोय तर कोण असू शकतो. बकासूर जर पळाला तर म्हणतोय मी, तर मग जवळचाच नंदी असू शकतो. या भागातील पाळणारा किंवा पुणे भागातील सुद्धा येऊ शकतो. पुणे भागातील नंदी उद्या जास्त येतील. ओपनचं मैदान आहे, कारण आता सगळे म्हणतील की का येतील का. आता तुम्हाला माहितीच आहे पेडगावचं मैदान 21 जून रोजी होणार आहे. ओपनचं मैदान आहे. त्याच्या अगोदर काही गाडा मालक काय करणार, गाडी कशी पळते बाबांनो, कसं जरा थोडंसा एक ट्रेनिंग म्हणजे एक अभ्यास करतील या मैदानाचा, की या मैदान ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे गाडीला एक ट्रायल घेतील पेडगावच्या मैदानाची. कारण की ओपनची मैदानं हळूहळू आता पावसामुळे होणारच आहेत की, परंतु पेडगावच्या मैदानाची आधी तयारी लोक करतील ग्राउंड लेवलला. आणि बघूया शेवटी घरी बसून जे आपण लोक पैरं ठरवतो आणि जे मैदानामध्ये पैरं असतात त्यात एक जमीन आसमान फरक होतो. काही पैरं ठीक होतात सुद्धा. आणि बघूया उद्या जर बकासूर पळाला तर कोण असू शकतो. मला वाटते आता लय दिवस झालं अक्षय मोरेने सुद्धा हिंट दिली एक, हे 7 तारखेचं बलमान बकासूर तुम्हाला लवकर दिसतील. का दिसतील उद्याच्या मैदानामध्ये काय सांगू शकत नाही, दिसतील सुद्धा. कारण मी अक्षय मोरेंची जी मैदानाची मुलाखत घेतलेली होती 2-3 दिवसापूर्वी, बघा कोणी जर नसेल बघितली त्यांनी विचारा त्यांना, म्हणजे बघा मुलाखत जाऊन बघा. मी तिथं मुलाखत घेतली माझ्या किरण शिरतोडे व्लॉग या चॅनलवरती, म्हणजे माझा स्वतःचा चॅनल, 2 चॅनल आहे ते माझं. त्या ठिकाणी मुलाखत घेतली. त्यांनी सांगितले तुम्हाला येणाऱ्या लवकरच दिवसात दिसेल बकासूर आणि बलमा.
कदाचित उद्यासुद्धा पळू शकते. आणि काही लोकांनी अफवा पसरवलेल्या आहेत, त्यांना एक विनंती आहे, बकासूरच्या पायाला काय सुद्धा झालेलं नाही आहे. बकासूर फक्त आरामावरती आहे आणि आरामावरतीच राहील. बघूया उद्या काय होते. संध्याकाळी अपडेट येईल बकासूरबद्दल की उद्या पाळणार आहे का नाही नक्की.